नमस्कार. लवकरच तीव्र वादळ होणार आहे आणि ते वादळाचं कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसतंय आणि तयार होऊन परत ते पश्चिमेकडे सरकत सरकत बेळगावच्या आसपास बाहेर पडेल, अरबी समुद्रात जाईल आणि अरबी समुद्रात गेल्यानंतर इकडे साधारण वायू कोपऱ्याला सरकेल तो वादळी दिशा. परत तीव्र असं वादळ तयार होऊन परत महाराष्ट्राच्या दिशेने येणार आहे. त्याची तीव्रता जवळजवळ वाऱ्याची तीव्रता ताशी 110 100 प्लस वाऱ्याची तीव्रता असणार आहे ताशी. आणि प्रचंड असा वारा असा घेऊन वादळी स्वरूप वादळ आपल्या महाराष्ट्राला धडकणार आहे. त्यावेळी अतिशय नुकसानदायक पाऊस होणार आहे आणि मान्सूनला सुद्धा अनुकूल असं वातावरण आहे. फटक्यात मान्सूनसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचायची शक्यता वाटत आहे. दरम्यान राज्यामध्ये थोडा थोडा बदल होत जातो आहे. पुणे, बीड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ह्यामध्ये पावसाळी वातावरण आहे ते टिकून राहणारच आहे. गडगडाटी वातावरण आहे, टिकून राहणार आहे. आणि त्यानंतर जसं जसं वादळ जवळ येईल तसं मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणपट्टीत पावसाचा जोर वाढणार आहे. जास्ती करून पुणे, पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्राचा काही भाग पावसाचा जोर वाढून मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आपण दाखवत आहे. आणि तिथून पाहायला गेलं तर वादळाची ज्यावेळी तीव्रता वाढेल आणि ज्यावेळी वादळ अतिशय तीव्र होईल त्यावेळी कोकणपट्टीत अतिशय मुसळधार पाऊस, जणू काय पूर परिस्थिती होण्याची शक्यता पण असेल असं ह्या मॉडेलवरून दिसतं. सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि कोकणपट्टी, मुंबई, गोवा, मंगलोर ही जे पश्चिम कोकणपट्टी भाग आहे अतिशय मुसळधार पाऊस पडणार आहे आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.